दिवाळी सुरू आहे आणि या दिवाळी निमित्त पुण्यामध्ये राजकीय फटाके फुटलेले आपण पाहिलेले आहेत आणि अजूनही हे फटाके फुटताना पाहायला मिळत आहेत. आणि याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे पुण्यातील रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेले गंभीर आरोप. आणि तशा पद्धतीचे फटाके मुरलीधर मोहोळ यांच्यावर रवींद्र धंगेकर फोडतायत. दिवाळीचा फराळ त्यांनी आज आयोजित केलेला आहे पुणेकरांसाठी. कसबा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने लोक सुद्धा सकाळपासूनच या दिवाळी फराळाचा आनंद घेत आहेत. आणि बेत आपण पाहतोय रवींद्र धंगेकरांनी जो ठेवलेला आहे याच्यामध्ये तो मिसळपाव आहे, जलेबी आहे, भजी आहे, त्यासोबत मिरच्या सुद्धा आहेत. असा हा बेत आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करूया कारण की गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने माध्यमांमध्ये रवींद्र धंगेकर हे नाव झळकत आहे. आणि मामा, तुम्ही आज हा सगळा फराळ ठेवलेला आहे, पण याच्यामध्ये मिसळपाव आहे, जलेबी आहे, भजी आहेत आणि सोबत तुम्ही मिरची सुद्धा ठेवलेली आहे. हे कॉम्बिनेशन कसं काय जुळवलेलं तुम्ही? सोबत आहेत पुणेकर म्हणून लढतात दंगेकर. ह्या प्रकरणामध्ये पुण्यातले मान्यवर उतरायला सुरुवात केली आणि त्यांनी लपून छपून का होईना काही लोकांचा पाठिंबा घाबरतात त्यांना. आणि याच्यामध्ये जैन धर्म यांची जी जागा ज्या पद्धतीने गतिमान व्यवहार झाला ह्याचं कौतुक करण्यासाठी आजचा खरा स्नेह मिळाला. आणि पुणेकरांच्या लक्षात येऊन देणार आहे की ह्याच्यामध्ये कशा टप्प्याटप्प्याने 2-2 तासांनी खरेदी करत 2-2 तासांनी जे रेशन कार्ड काढायला 6-6 महिने 2-2 वर्ष लागतात तो एवढ्या मोठ्या प्रक्रियेला 2 दिवसात 4 दिवसात कसं गतिमान सरकार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मोहरांनी केला. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पण आमचं रेशन कार्ड 2-2 वर्ष निघत नाही त्याचंही त्यांनी उत्तर आपल्याला दिलं पाहिजे. मी काल त्यांनी म्हणले की माझ्यावर एकही गुन्हा नाही तर त्यांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं. म्हणजे दलित वस्तीतलं संडास सुद्धा यांना खायला पुरला नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती करीन त्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि बिल्डरांसाठी किती काम करणार आहे. आणि तुम्हाला सत्ता लोकांनी दिली ही तुम्हाला बघून देणारी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना बघून दिली ह्याची जाणीव त्यांना राहिलीच नाही. हा गरिबांसाठी झालेलं लोकप्रतिनिधी का मलबार हिल मधल्या लोकांसाठी जमिनी काय भावाने जाणार आहे यांच्यासाठी हा लोकप्रतिनिधी झालाय का नाही झालाय का ही शंका माझ्या सारख्याच्या मनात. काल ते बोलताना असं म्हणाले की तुमच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या प्रतिज्ञापत्रातली जी काय माहिती आहे ती समोर आणली. काय माहिती आहे त्यात? काय काय गुन्हे आहेत, किती गुन्हे? माझ्यावर जे गुन्हे आहेत ना त्याचं मी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना कुठेतरी भूखंड घाललेले काहीतरी सापडले तर माझं प्रतिज्ञापत्र बघून माझ्या त्यांनी कारवाई करावं की यांनी गुन्हे लपवलेत. मी गुन्हे लपवले त्यांनी कारवाई करावी लक्षात घ्या. आणि मग ते कारवाई करणार नसतील आणि रेटून बोलणं खोटं बोलणं हे त्यांचा धर्म निर्माण झालेला आहे. पण ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही लोक सगळी वाईट सगळी चांगली आहेत पण जी ही विकृती मटक्यावाले, अड्डेवाले, जुगारवाले, पबवाले हे सगळे एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या नावाखाली जनतेची लूट करतात त्या विकृतीच्या विरोधात मी बोलतोय आणि मी बोलत राहणार आहे. आणि मला सगळ्यात अभिमान आहे की मी पुण्यात जन्मलो आणि छत्रपतींचा ज्या पुण्यनगरीमध्ये त्यांचा बालपण गेलं त्या भागामध्ये मी लहानाचा मोठा झालो. आणि पुणेकर माझ्या पाठीशी उभे राहतात त्याचा मला पूर्ण गर्व आहे. आणि मी पुणेकर जन्मलोय याचा मला पूर्ण अभिमान आहे. कारण मी लढताना सगळे पुणेकर माझ्या बरोबर आहेत. एक का व्हायना हळूहळू मुंडकं बाहेर काढतात माझ्यासाठी. त्यांना मी त्यांचं स्वागत करतो, त्यांचा आभार मानतो. कारण मला आता अनेक लोक बोलायला लागलेत, अनेक लोक कोर्टात जायला लागलेत. रवी धंगेकर हा वाईट आहे, नालायक आहे, त्यांच्या दृष्टीने जो आहे तो आहे. पण जैन धर्मांची जागा मंदिर हे डोवला मावलाने उभं राहिलं पाहिजे. काय म्हणतात पुणेकर आज फराळानिमित्त तुमच्याकडे येत आहेत, भेटतायत, फोटो सुद्धा काढतायत, काय म्हणतात? बघा पुणेकर आहेत बरोबर म्हणून लढतात धंगेकर. हे सगळे माझ्या बरोबर आहेत. सर्व पक्षी आहेत, सर्व मित्र परिवार आहे. नाती गोती तर माहिती तुम्हाला भेटणार नाही पण सगळं कुटुंबच माझं पुणे शहर आहे. आज हे सगळे पदार्थ आहेत तर कुणाकुणासाठी काय काय पदार्थ आहेत कसं सांगाल तुम्ही? बघा याच्यामध्ये आता कशाला जास्त पदार्थाचं नाव घेऊ 2 शब्दात तुम्हाला सांगतो. ही मिरची आहे ना, ही मिरची जे पुणेकरांना लुटतात ना त्यांच्यासाठी आणि ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांच्यासाठी जिलबी आहे. आता हे चाललं जैन बोर्डिंगचं प्रकरण. आता माझ्या हातामध्ये मिरची आहे. जोपर्यंत जैन मंदिर उभं राहत नाही, जोपर्यंत युवकांसाठी ते वसतिगृह उभं राहत नाही तोपर्यंत माझ्या हातात मिरची आहे. पण ज्या दिवशी जैन मंदिर होईल त्या दिवशी 1001 किलो जिलबी मोहळांच्या दारातून वाटायला सुरुवात करणं त्यांना पहिली खाऊ घालेल. कधी? ज्या दिवशी जैन मंदिर उभं राहील त्या दिवशी. म्हणजे तुमच्यातला गोडवा तेव्हा
येईल गोडवा तुमच्या मधला? मी 2 पर्याय ठेवले. एक तर तुम्ही मिरची तरी खा, नाहीतर मी तुम्हाला जिलबी खाऊ घालतो. कधी जैन मंदिर उभं राहील ते होताना दिसत नाहीये, ते पण सुद्धा सातत्याने तुमच्यावर होणार आहे. तुमच्यावर जैन आरोप मंदिर होणार आहे. जैन मंदिर होणार आहे. एक वेळ आम्ही नसू राजकारणी, पण जैन मंदिर होणार हे नक्की. कसं होणार? आता तो सगळा व्यवहार झालेला आहे. काही झालं तरी तिथं जैन मंदिर होणार आणि त्या दिवशी जैन मंदिर तिथं डौला मालाने उभं राहील. त्या दिवशी मी 1001 किलो जिलबी वाटणार. म्हणजे तुमचा आणि मुरलीधर मोहोळ यांचा वाद हा फक्त जैन मंदिरापुरताच आहे? तेवढाच आहे फक्त. आणि मुरलीधर मोहळांचा माझा वादच नाही. ज्या गतिमान व्यवहार हा झालाय त्या विरोधात आहे, विकृतीच्या विरोधात. हे म्हणतायत की तुम्ही सारखं व्यक्तिगत आरोप करतायत, राजकीय आरोप तुम्ही करत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. व्यक्तिगत आरोप मी थोडीच केलेत का? तुम्ही कुठं खाल्लं, कुठं पिल्लं, कुठं बसला, कुठं काय केलं हे बोललो. मी फक्त तुम्ही जे केले त्याचंच कृत्य समाजासमोर तुम्हाला तुम्ही जे केलं ते दाखवलं. मी वेगळं काय केलं? तुमच्या 4 खोलीतलं मी दाखवलं, बोललोय का? 4 खोलीतलं बोलायला लागलो तर मग पार शेवट पण यावं लागेल. जेवढे ट्विटरवर आहेत ना, ट्विटरवर तुमचे ह्याच्यावर व्हिडिओ कॉलवर ह्याच्यावर त्याचे सगळे मेसेजवर आहे, त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल. मग वैयक्तिक नाही. तुमचे सगळे हे आरोप प्रत्यारोप सुरू असताना काल मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्र्यांना भेटलेत. रात्री अचानकपणे ही भेट झालेली आहे. बघा, बापटांनी छडी घेतली होती. काय लोकांना तो छडी, चुकीच्या लोकांना छडीचा मार बसला. आणि देवेंद्र फडणवीस हे बी उद्या छडीच घेऊन बसलेत. त्यांची छडी कशी बसली आता आपण बघत राहू. काय माहिती मिळाली तुम्हाला? कशा संदर्भात भेट झाली, काय बोलणं झालं असावं? फडणवीस साहेबांनी यांना काय फुलांचा गुच्छ घेऊन थांबले नाही, यांना जाब विचारायला बोलवलं. यांचं काय कौतुक करायला नाही बोलवलं त्यांनी. एवढं तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांची कान उघडणी करण्यासाठीच बोलत होते. आणि त्यांची कान उघडणी 100% झाली. वेळ पडली तर देवेंद्र फडणवीस एवढे चाणक्य आहेत की जैन धर्मियाने कायम भाजपच्या मागे उभे राहिले. त्यांना पाठबळ दिले, विचाराला पाठबळ दिले. आणि त्यांच्या विचाराला जर पक्षातून काय घात होत असेल तर त्याला देवेंद्र फडणवीस सोडणार नाही. मला न्याय देतील देवेंद्र फडणवीस? मला नाही. जैन मंदिरला मला कोणीच न्याय देऊ नये. तुम्ही लढताय ना याच्यासाठी. जैन धर्मियांना न्याय दिला पाहिजे. मला कोणीच न्याय देऊ नका, माझी अपेक्षा बी नाही. पण देवेंद्र फडणवीस जैन धर्माला न्याय देतील हा माझा विश्वास. महायुतीमध्ये हा वाद सुरू झालेला आहे. महायुतीचा काय संबंध नाही. भाजप माझ्या बरोबर आहे. भाजप माझ्या बरोबर आहे. काल तुम्ही एक पोस्ट केली, त्या पोस्ट मध्ये तुम्ही शेवट म्हटलंय की जो चोर आहे, जमीन चोर आहे, तो सुद्धा मी समोर आणणार आहे. थेट यांचा कसा सहभाग आहे ते सुद्धा समोर आणणार आहे. तर ते नेमकं काय आहे? काय अजून काय आहे तुमच्याकडे? आज फराळाचा दिवस आहे, सगळे पुणेकर आलेत. आजचा दिवस जरा आनंदात घालवतो. उद्यापर्यंत चालू आहे ना आपला. आज जरा शांत आहे. थांबणार कधी आहे? तुम्हाला सांगितलं जिलबीचं 1001 किलो जिलबी मी मुरलीधर मोहळांच्या दारातून वाटण जैन मंदिर त्या दिवशी उभं राहील त्या दिवशी. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर दिवाळी फराळ आयोजित केलेला आहे, त्याच्यामध्ये हा मेनू आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी कुठला पदार्थ कोणासाठी आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. इतकंच नव्हे तर मुरलीधर मोहोळ यांच्याशी कुठलाही व्यक्तिद्वेष त्यांच्यासोबत नाहीये. पण ज्यावेळेस या जैन बोर्डिंग मध्ये जैन मंदिर उभं राहील त्यावेळेस ही जिलेबी घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्या तोंडामध्ये ते घालतील आणि तिथं त्यांचा मिलाप होईल असं सुद्धा रवींद्र दंगेकर यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.